नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीवरील 5 प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत. त्यापुढील प्रश्नपत्रिका या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला प्रश्न दिलेला आहे, चूज अप्रोप्रिएट कंजंक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. ओनली डॅश डॅश वी वॉन्ट, वी कॅन डू अ लॉट ऑफ थिंग्स डॅश डॅश टाईम. कंजंक्शन आपल्याला ओळखायचं आहे. योग्य कंजंक्शन कोणतं बसणार आहे रिकाम्या जागेमध्ये ते आपल्याला सांगायचं आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. ओनली इफ वी वॉन्ट, वी कॅन डू अ लॉट ऑफ थिंग्स बिफोर टाईम. हे दोन कंजंक्शन इथे योग्य आहेत. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा. Choose the option that best express the meaning of the highlighted atoms किंवा phrase. I have a blind spot where computers are concerned. या वाक्याचा योग्य अर्थ सांगणारा ओळ कोणती आहे ती आपल्याला सांगायची आहे. काय 4 पर्याय दिले, त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. अन अस्पेक्ट डिफिकल्ट टू अंडरस्टँड हा त्या म्हणीचा अर्थ आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द ऑप्शन दॅट करेक्टली स्पेल्स द वर्ड टू बी फिल इन द गिवन सेंटेन्स. योग्य स्पेलिंग असलेले शब्द आपल्याला निवडायचे आणि वाक्य पूर्ण करायचं आहे. सिन्स द कॉल डॅश डॅश वॉज अ डॅश डॅश ही कुड नॉट ओट. यापैकी चुकीचे स्पेलिंग दिलेले आहेत. योग्य स्पेलिंग असलेले दोन्हीही शब्द आपल्याला निवडायचे यामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. हे योग्य स्पेलिंग असलेले दोन्ही शब्द आहेत. पुढचा प्रश्न हा गणिताचा प्रश्न आहे, संभाव्यतेवर आधारित. तो तुम्हाला स्वतः सोडवायचा आहे. हा प्रश्न आपण स्किप करत आहोत. पुढचा प्रश्न दिलेला आहे, ICC महिला विश्व 2020-11ची कर्णधार कोण आहे? स्मृती मंधाना, पूनम यादव, मिथाली राज, हरमनप्रीत कौर. या 4 पैकी आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. हे याचं योग्य उत्तर आहे. हरमनप्रीत कौर हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. हा प्रश्न अक्षर मालिकेवर आधारित आहे, इंग्रजी अक्षर मालिका. तो तुम्हाला स्वतः सोडवायचा आहे. बुद्धिमत्तेचा हा प्रश्न आहे. हे प्रश्न सोडून मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर कळवायचे आहेत. पुढचा प्रश्न, देशाच्या भिन्न भागामध्ये होळीचे विविध प्रकार आहेत. महाराष्ट्राच्या अनेक ग्रामीण भागात याला म्हटले जाते लातमार होळी, रंगपंचमी, बसंत उत्सव, ढोल जत्रा. महाराष्ट्रामध्ये या सणाला काय म्हटलं जातं त्याचं नाव आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे रंगपंचमी, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 2018 मध्ये साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील महाराष्ट्रामधील पद्मश्री पुरस्कार विजेते हे आहेत. 4 पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचे. श्री अरविंद गुप्ता आणि श्री पानतावणे गंगाधर विठोबाजी, प्रा वेद प्रकाश नंदा आणि श्री अरविंद गुप्ता, श्री पानतावणे गंगाधर विठोबाजी आणि प्रा वेद प्रकाश नंदा, श्री प्रफुल्ल गोविंद बरुआ आणि प्राध्यापक वेद प्रकाश नंदा. काय असेल याचं योग्य उत्तर ते आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. श्री अरविंद गुप्ता आणि श्री पानतावणे गंगाधर विठोबाजी हे 2018 मध्ये साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार विजेते आहेत. पुढचा प्रश्न, आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आयडेंटिफाय अ सिंपल सेंटेन्स. हे 4 वाक्य दिलेले आहेत. त्यामधील सिंपल सेंटेन्स कोणता आहे आपल्याला तो निवडायचा आहे. तर इथं पर्याय क्रमांक बी हे सिंपल सेंटेन्स आहे. द चाइल्ड स्लेप्ट पीसफुली हे याचं हे सिंपल सेंटेन्स आहे. पुढचा प्रश्न, ती नुकतीच जागा झाली अधोरेखित शब्दाचे योग्य रूप लिहा.
जागा हे अयोग्य रूप आहे, तर त्या ठिकाणी कोणतं योग्य रूप येणार आहे या 4 पर्यायांपैकी सांगायचं आहे. पहिला पर्याय दिलाय जागा, दुसरा जागे, तिसरा जागी किंवा चौथा जाग. ती नुकतीच जागी झाली हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी आहे. मराठीचे अतिशय सोपे प्रश्न विचारलेले आहेत आणि इंग्रजीचे टेन्स, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, कंजक्शन यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे त्याचा व्यवस्थित आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढचा प्रश्न, औषधालय नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ गावात डॉक्टर नसणे, घरात औषध नसणे, औषध न घेणे किंवा एखादी गोष्ट अजिबात नसणे. औषधालय नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आणि तुम्हाला जो विषय अवघड जातो त्या विषयाचा तुम्ही कमेंट करू शकता, ज्याचा आपण जास्तीत जास्त सराव घेऊ. जो अवघड विषय जातो त्याचा आपण सराव घेऊ शकतो. काय असणार आहे याचा? औषधालय नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ, याचा अर्थ होतो एखादी गोष्ट अजिबातच नसणे. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, अंतःकरणाला पाझर फोडणारे या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय कोणता? हृदयस्पर्शी, हृदयस्थ, हृदयद्रावक किंवा हृदयाघात. विद्यार्थी मित्रांनो, मराठीचे अतिशय सोपे प्रश्न आलेले आहेत. स्पर्धा असेल आपली इंग्रजी आणि गणित या विषयाची, त्यामुळे त्या दोन्ही विषयाचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे सराव करून. काय असेल याचं योग्य उत्तर? अंतःकरणाला पाझर फोडणारे या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय कोणता आहे? हृदयद्रावक. हृदयद्रावक म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न हा गणिताचा आहे, तो तुम्हाला स्वतः सोडवायचा आहे किंवा आमचे ग्रो अकॅडमी या चॅनलवर गणित सोडून दाखवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, ज्यामुळे तुमचा जास्तीत जास्त सराव होईल. ही सर्व प्रश्न क्लासमध्ये घेतलेले आहेत. जर तुम्हाला आमचा ऑनलाईन क्लाससुद्धा आहे, जर जॉईन करायचा असेल तर आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48 किंवा ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटा दाबून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. म्हणजे नवीन अपडेट तुम्हाला लगेच मिळून जाईल. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द ऑप्शन दॅट बेस्ट ट्रान्सफॉर्म द गिवन सेंटेन्स ॲज डायरेक्टेड. Jawaharlal Nehru was the first Prime Minister of India. He was a great writer. Combine the two sentences into one sentence. इथे 2 वाक्य दिलेले आहेत, त्यांचं एकाच वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. या 4 पर्यायापैकी कोणतं योग्य आहे ते वाक्य ते आपल्याला निवडायचं आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे जवाहरलाल नेहरू द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया वॉज अ ग्रेट रायटर. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर असेल आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाचे मुख्य आयुक्त कोण आहेत? विमल जालन, स्वाधीन क्षत्रिय, देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ खडसे. 4 पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचे काय आहे? तुमचा सराव होण्यासाठी ही प्रश्नपत्रिका आपण घेत आहोत, तर कमेंट बॉक्समध्ये कळवायचे व्हिडिओ कसा वाटला आणि कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ आम्ही बनवला तो आवडेल, त्या विषयाचं नाव आम्हाला कळवायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे स्वाधीन क्षत्रिय. पुढचा प्रश्न, भारतीय रेल्वेद्वारे वापरल्या जाणाऱ्या जैव शौचालय यंत्रणेमध्ये मानवी विष्ठेला पाणी आणि बायोगॅसमध्ये रूपांतरित करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? 4 पर्याय दिलेले आहेत. सुडोमोनास, ॲक्टिनोमायसेट्स, जीवाणूजन्य इनोक्युलम आणि क्लोस्ट्रिडियम. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जीवाणूजन्य इनोक्युलम. सरासरी काढा. सरासरी म्हणजे काय?
सर्व संख्याची बेरीज भागाकारामध्ये काय येते? एकूण संख्या. हे सरासरी काढण्याचं सूत्र आहे. त्या सूत्रानुसार तुम्हाला हे गणित सोडवायचं आहे. मुलांना पुस्तके वाचण्यास खूप आवडतात. या वाक्यातील क्रियापद ओळखा. आणि तलाठी भरतीमध्ये सरासरी काढण्याचे 2 प्रश्न विचारले जातात. त्यामुळे सरासरी काढण्याचं सूत्र लक्षात घेऊन व्यवस्थितपणे सरासरी काढण्याचा सराव करायचा आहे. या प्रश्नांचं उत्तर काय असेल? क्रियापद ओळखायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आवडतात हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, तो खाली बसला या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. क्रियाविशेषण ओळखायचं आहे. तो खाली बसला किंवा खाली. क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे? ज्यामध्ये क्रिया होते. तर याचं योग्य उत्तर आहे खाली. पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 2018 मधील राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे विजेते हे आहेत विराट कोहली आणि मीराबाई चानू. विराट कोहली आणि सरदार सिंह आणि मीराबाई चानू. देवेंद्र झाझरिया आणि मीराबाई चानू. काय असेल याचं योग्य उत्तर? तर 2018 मधील राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे विजेते विराट कोहली आणि मीराबाई चानू हे आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या समासात दोन्ही पदापेक्षा तिसरेच पद महत्त्वाचे असते आणि हा सामासिक शब्द ह्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते? द्वंद्व समास, अव्ययीभाव समास, बहुब्रीही समास किंवा कर्मधारय समास. म्हणजे दोन्ही पदापेक्षा तिसरे पद महत्त्वाचे असते आणि हा सामासिक शब्द ह्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते. असा समास कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बहुब्रीही समास हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न, ती दररोज फेरफटका मारण्यात जातो. अधोरेखित शब्दाचे योग्य रूप लिहा. हे वाक्य चुकीचं लिहिलेलं आहे. जातो या अधोरेखित शब्दाचं आपल्याला योग्य रूप लिहायचं आहे. जाते येईल, जातात येणार, जातो येईल किंवा जातील येईल. काय येईल? तर ती दररोज फेरफटका मारण्यात जाते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा अर्थ स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी इतरावर दोष ठेवणे. जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. ज्याचे आचार विचार चांगले नसतात तो नेहमी दुःखी असतो. स्वतःचे चांगले आणि दुसऱ्याचे वाईट अशी प्रवृत्ती असणे. म्हणजे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा अर्थ काय असेल तो आपल्याला सांगायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे, जो माणूस शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील अलंकारिक शब्दांची चुकीची जोडी ओळखायचं आहे. पिकले पान म्हातारा, भीष्म प्रतिज्ञा, कठीण प्रतिज्ञा, बोके संन्यासी, ढोंगी मनुष्य किंवा गंगा यमुना नद्या. अलंकारिक शब्दांची चुकीची जोडी ओळखायचं आहे. तर यामध्ये अलंकारिक शब्दाची चुकीची जोडी काय? गंगा यमुना नद्या. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 36चा आकडा असणे या वाक्यप्रचाराचा अर्थ 3 व 6 लिहिणे, 36 गुण जुळणे, वैर असणे किंवा विरुद्ध दिशांना पाहणे. 36चा आकडा असणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्याय क्रमांक सी म्हणजे वैर असणे हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज अप्रोप्राइट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स. जे वाक्य दिलेले आहे त्यामध्ये आपल्याला आर्टिकल्स निवडायचे आहेत. कोणते असतील याचे आर्टिकल्स? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अँड, द आणि द
हे योग्य आर्टिकल्स यामध्ये आहेत. चूज द ऑप्शन दॅट हॅज ऑल द 3 वर्ड्स स्पेल्ड करेक्टली. योग्य स्पेलिंग असलेले तिन्ही शब्द कोणत्या ह्याच्यात आहेत, पर्यायामध्ये आहेत, ते आपल्याला निवडायचं आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्ये जे तिन्ही शब्द दिलेले आहेत त्यांचे स्पेलिंग अतिशय योग्य आहेत. पुढचा प्रश्न गणिताचा आहे, तो तुम्हाला स्वतः सोडवायचा आहे. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून सुद्धा हा गणिताचा प्रश्न पाहून तो सोडवू शकता. पुढचा प्रश्न दिलाय, विद्युत चुंबकाचा गाभा डॅशचा बनलेला असतो. पोलाद, मॅग्नेशियम, तांबे किंवा मऊ लोह. विद्युत चुंबकाचा गाभा कशाने बनलेला असतो? तर याचं योग्य उत्तर आहे मऊ लोह, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. अकबराच्या मनसबदारी यंत्रणेखालील व्यक्तीला किती संख्येने घोडदळ ठेवण्याची गरज आहे हे त्याच्या डॅश श्रेणीवरून कळत असते. 4 पर्याय दिलेले आहेत. मनसब, झात, सवार किंवा जागीर. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे सवार, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चंद्र दिनदर्शिकेमध्ये 1 मुहूर्तामध्ये समाविष्ट असतात 45 मिनिटं, 48 मिनिटं, 60 मिनिटं किंवा 150 मिनिट. मिनिट म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. हा सतत विचारलेला प्रश्न आहे. हा गणिताचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मोडल ऑक्झिलरी वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. When Mary was young, she dash recite the poem very effectively. Very effectively. 4 पर्याय दिलेत. कुड, विल, कॅन, आउट टू. यापैकी योग्य पर्याय निवडायचा आपल्याला. When Mary was young, she could recite the poem very effectively. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक ए हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्राने अटल सोलर कृषी पंप योजनेखालील नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची या मोफत भेटी देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेखाली खालीलपैकी कशाचा समावेश केलेला नाहीये? LED बल्ब, DC फॅन्स, मोबाईल चार्जिंगचे सॉकेट किंवा LED TV. कशाचा समावेश नाहीये ते सांगायचं आहे आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे LED TV, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. सरासरीचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. चूज द अप्रोप्रिएट प्रिपोजिशन फ्रेज फॉर द गिवन सेंटेन्स. विराट कोहली वॉज मेड कॅप्टन डॅश MS धोनी. काय येणार आहे रिकाम्या जागेत त्याचं योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे. 4 पर्यायापैकी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इन प्लेस ऑफ. हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ टेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. वन मॉर्निंग द इमेट्स ऑफ द प्रिझम dash that they would no longer dash prison food. काय असणार आहे याचं योग्य उत्तर? अनाउन्स अँड इट, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. सिलेक्ट सुटेबल डिटरमाइनर्स फ्रॉम द गिवन ऑप्शन्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. dash आर द बुक्स विच वेअर डोनेटेड बाय द पीपल. This, that, this किंवा which.
तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे दीज हे याचं योग्य उत्तर आहे. कर्तव्य परांगमुख म्हणजे काय? कर्तव्याकडे पाठ फिरवणारा, कर्तव्यात तत्पर असणारा, कर्तव्याकडे लक्ष देणारा किंवा मनापासून कर्तव्य करणारा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कर्तव्याकडे पाठ फिरवणारा. याचा अर्थ होतो डोंगर पोखरून उंदीर काढणे या म्हणीचा अर्थ काय? प्रचंड परिश्रम घेऊन अल्प यश प्राप्त होणे, भांडण मिटवणे, नुकसान करण्याला धडे शिकवणे किंवा खूप यश मिळवणे. डोंगर पोखरून उंदीर काढणे. तर याचं योग्य उत्तर आहे प्रचंड परिश्रम घेऊन अल्प यश प्राप्त होणे म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं योग्य उत्तर आहे. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. शरद डॅश क्रिकेट फॉर द पास्ट 2 hours. कोणतं वर्ब येणार आहे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे हॅज बीन प्लेइंग म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. शरद हॅज बीन प्लेइंग क्रिकेट फॉर द पास्ट 2 hours. पुढचा प्रश्न गणिताचा आहे, तो तुम्हाला स्वतः सोडवायचा आहे. हा संभाव्यतावरचा प्रश्न आहे. संभाव्यता या धड्यावर कमीत कमी 4 प्रश्न विचारले जातात प्रत्येक तलाठी भरतीच्या पेपरमध्ये. हा सरासरीचा. पुढचा प्रश्न अचूक पर्याय निवडा. केर कचरा वैकल्पिक द्वंद्व समास, तूप साखर इतरेतर द्वंद्व समास, खरे खोटे वैकल्पिक द्वंद्व समास आणि आचार विचार समाहार द्वंद्व समास. अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे केर कचरा वैकल्पिक द्वंद्व समास हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न चूज द करेक्ट वर्ड टू कंप्लीट द सेंटेन्स. I stood in the front of the dash praying to God that I dash her plans to go abroad for the higher studies. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे, ज्यामुळे हे वाक्य कंप्लीट होतं. Choose the correct form of adjective for the given sentence. Water is dash tea or any other liquid for all living beings. काय more precious than, most precious, the most precious. काय असणार आहे योग्य उत्तर? पर्याय क्रमांक 1 म्हणजे more precious than म्हणजे ए होय याचं योग्य उत्तर आहे. हा गणिताचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आगगाडी हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? मध्यम पदलोपी समास, उपपद तत्पुरुष समास, कर्मधारय समास किंवा द्विगु समास. कोणत्या समासाचं उदाहरण आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्यम पदलोपी समास हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा. हा प्रश्न तुम्हाला स्वतः सोडवायचा आहे. हा पण गणिताचा आहे, परिमेय संख्यावरील प्रश्न. याचं उत्तर अनंत आहे. पुढचा प्रश्न घटनेमधील कोणता अनुच्छेद अनुक्रमे राष्ट्रपती आणि गव्हर्नरचा अध्यादेश तयार करण्याचा अधिकार नमूद करतो? अनुच्छेद 132 आणि 230, अनुच्छेद 196 आणि 264, अनुच्छेद 141 आणि 210 आणि अनुच्छेद 123 आणि 213. योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे.
योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक डी. अनुच्छेद 123 आणि 213 या घटनेमधील राष्ट्रपती आणि गव्हर्नरचा अध्यादेश तयार करण्याचा अधिकार नमूद करतो. खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली या वाक्यातील क्रियापद ओळखा. खेड्यातील माणसे आता पुढारली. क्रियापद ओळखायचे आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे पुढारली. हे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न. आरटीआय माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कोणत्या विभागात राज्य माहिती आयोगाच्या घटनेची तरतूद आहे? 12, 13, 14 किंवा 15. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे कशा प्रकारचे प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारले जातात आणि आपल्याला त्यामधील काठिण्य पातळी काय आहे याची जाणीव होईल आणि त्याप्रमाणे आपण अभ्यास करू. तर याचं योग्य उत्तर आहे 15 पर्याय क्रमांक डी. हे आपलं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्राच्या डाळ्या जिल्ह्यात माळढोक पक्षी अभयारण्य वसलेले आहे. अमरावती, अहमदनगर, नांदेड किंवा धुळे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. अहमदनगर हे याचं योग्य उत्तर आहे. चुकीची जोडी ओळखायचे आपल्याला. स्वगत, स्वतःशी केलेले भाषण. हुतात्मा, देशासाठी प्राण अर्पण केलेला. विदुषी, विद्वान स्त्री. स्वावलंबी, दुसऱ्यावर अवलंबून असणारा. चुकीची जोडी ओळखायचे आपल्याला. आपल्याला माहीतच आहे स्वावलंबी म्हणजे स्वतःवर अवलंबून असणारा, पण इथे दिलेला आहे दुसऱ्यावर अवलंबून असणारा. मग आपल्याला चुकीची जोडी ओळखायची होती, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. रक्तामधील कोणता घटक ऑक्सिजन वहन करतो? लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, बिंबाणू किंवा जीवद्रव्य. ऑक्सिजनचे वहन करणारा घटक आपल्याला सांगायचे रक्तामधील. तर लाल रक्तपेशी आहे, रेड ब्लड. पुढचा प्रश्न बुद्धिमत्ताचा विचारलेला आहे, तो तुम्हाला स्वतः सोडवायचा आहे. लघुग्रह डॅलडॅसचा परिभ्रमण कक्षादरम्यान आढळतात. नेपच्यून आणि प्लुटो, शनी आणि गुरु, मंगळ आणि गुरु, मंगळ आणि पृथ्वी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. मंगळ आणि गुरु हे याचं योग्य उत्तर आहे. चूज द अप्रोप्रिएट प्रीपोजिशन फॉर द गिवन सेंटेन्स. An amazing biological clock dash us regulates our sleeping patterns. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे. वैद्याने रोगास बरे केले या वाक्यातील कर्ता ओळखा. वैद्याने बरे केले किंवा रोगास, रोग्यास आहे. कर्ता आणि कर्म आणि क्रियापद हे मराठीमध्ये विचारले. किमान 6 प्रश्न यावर विचारलेले आहेत. कर्ता, कर्म किंवा क्रियापद यापैकी एक निवडा. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो वैद्याने. इथं सांगितले कर्ता कोणता आहे, तर वैद्याने हे हा कर्ता आहे. गणिताचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. Choose appropriate articles for the given sentence. My brother told me dash amazing story about dash Valier of Porus and his battle with Alexander. आर्टिकल्स ओळखायचे आपल्याला. तर इथं योग्य पर्याय आहे सी. ॲन आणि द हे योग्य आर्टिकल्स आहेत. नेमणुकीच्या वेळी किती कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाच्या मुख्य आयुक्ताची नेमणूक केली जाते? 5 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष किंवा 1 वर्ष.
काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 5 वर्षे हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रख्यात अरविंद गुप्ता यांना त्यांच्यामधील योगदानासाठी 69व्या प्रजासत्ताक दिनी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोणतं योगदान होतं? वैद्यकीय, कला, हिंदुस्थानी संगीत किंवा शिक्षण आणि साहित्य. प्रख्यात अरविंद गुप्ता यांना. तर याचं योग्य उत्तर आहे शिक्षण आणि साहित्य, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कटी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. पाय, डोके, गळा किंवा कंबर. कटी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचे आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, म्हणजे कंबर हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द ऑप्शन दॅट बेस्ट पंक्च्युएट द गिवन सेंटेन्स. म्हणजे योग्य विरामचिन्ह देऊन कोणतं वाक्य लिहिलेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. 4 पर्याय दिले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे, जे की योग्य विरामचिन्ह देऊन लिहिलेलं आहे. खाली दिलेल्या पदार्थापैकी कोणता पदार्थ ओझोनचा थर कमी करण्यासाठी जबाबदार नाही आहे असं विचारलंय. कार्बन टेट्राक्लोराइड, अमोनिया, क्लोरोफ्लोरोकार्बन किंवा एरोसॉल्स. जबाबदार नाही आहे असा पदार्थ सांगायचा आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अमोनिया हे याचं योग्य उत्तर आहे. गुणहीन या शब्दाचा समास ओळखा. षष्ठी तत्पुरुष, पंचमी तत्पुरुष, चतुर्थी तत्पुरुष किंवा तृतीय तत्पुरुष. समास ओळखायचे आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तृतीय तत्पुरुष हे याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न, भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? ओमप्रकाश रावत, नजीम झैदी, सुनील अरोरा किंवा अचल कुमार ज्योती. मुख्य निवडणूक आयुक्त सांगायचे आपल्याला. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुनील अरोरा हे याचं योग्य उत्तर आहे. सूर्यामधील ऊर्जेचा उगम डॅशमुळे होतो. कार्बन डायऑक्साईड कार्बनचे रूपांतर होणे, हायड्रोजनचे हेलियममध्ये रूपांतर होणे, हायड्रोजनचे ज्वलन होणे किंवा युरेनियमचे क्रिप्टॉनमध्ये रूपांतर होणे. सूर्यामधील ऊर्जेचा उगम. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हायड्रोजनचे हेलियममध्ये रूपांतर होणे हे याचं योग्य उत्तर आहे. चुकीची जोडी ओळखा. तुलनावाचक शब्दयोगी अव्यय, पेक्षा, तर, परीस. हेतुवाचक शब्दयोगी अव्यय, साठी, करिता, स्तव. संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय, सुद्धा, देखील, ही. भागवाचक शब्दयोगी अव्यय, प्रति, कडे, विरुद्ध. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भाववाचक शब्दयोगी अव्यय, भागवाचक, प्रति, कडे, विरुद्ध. ही चुकीची जोडी होती. 1853 साली मुंबईतील पहिली कापडगिरी टेक्स्टाईल मिल कोणी सुरू केली? चित्तरंजन दास, डॉक्टर B.R. आंबेडकर, रोमेशचंद्र दत्त किंवा कावसजी नानाभाई. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कावसजी नानाभाई हे याचं योग्य उत्तर आहे. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न,
हा गणिताचा आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे, मी स्किप करत आहे. चूज द अप्रोप्राइट possessive noun to complete the given sentence. The summit is just dash march from here. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हे याचं योग्य उत्तर आहे. Choose the most suitable conjunction to complete the given sentence. We came the dash the guest had left. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आफ्टर, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 6वे US भारत एव्हिएशन संमेलन मे 2018 मध्ये डॅश येथे आयोजित केले होते. मुंबई, चेन्नई, नवी दिल्ली किंवा बेंगळुरू. अतिशय महत्त्वाचा प्रश्न. याचं योग्य उत्तर काय आहे? मुंबई हे आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा. गणिताचा प्रश्न. पुढचा प्रश्न, चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्राइट सफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. एक सेंटेन्स दिलेला आहे, त्यामध्ये सफिक्स आपल्याला निवडायचं आहे. सेम्पथी, सेम्पथी या शब्दाला सफिक्स काय लागणार आहे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हे याचं योग्य उत्तर आहे. हा सुद्धा गणिताचा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. पुढचा, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ड दॅट इज इन अग्रीमेंट विथ द सब्जेक्ट. अ 3 BHK हाऊस युजली डॅश 3 बेडरूम्स, अ हॉल अँड अ किचन 2. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा सराव व्हावा म्हणून या प्रश्नपत्रिका घेत आहेत आणि गणिताचे प्रश्न सोडवण्यासाठी खूप वेळ जाईल म्हणून आपण ते प्रश्न स्किप करत आहोत. गणिताच्या प्रश्नांचा स्वतः तुम्हाला घरी सराव करायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हॅज, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द नाउन फॉर द गिवन सेंटेन्स. The dash of the monarch butterfly is the most spectral natural phenomena in the world. काय असेल याचं योग्य उत्तर? मायग्रेशन हे याचं योग्य उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणते उदाहरण कर्मधारय समासाचे नाही असं विचारलंय. काव्यामृत, भवसागर, नील गगन किंवा शेतकरी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हा बुद्धिमत्ताचा आहे, तो स्वतः तुम्हाला सोडवायचा आहे. कोणत्या समासातील पहिले पद संख्यावाचक विशेषण तर दुसरे पद नाम असते? कर्मधारय समास, द्विगु समास, द्वंद्व समास किंवा अव्ययीभाव समास. समासाबद्दल हा तिसरा प्रश्न आहे या व्हिडिओमध्ये. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, द्विगु समास हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न हा गणिताचा आहे, तो तुम्हाला स्वतः सोडवायचा आहे. मी थोडा वेळ तो प्रश्न तसाच ठेवते कारण की त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन तो प्रश्न स्वतः सोडवून त्याचा सराव करायचा आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये फिनटेक धोरणाची घोषणा करणारे महाराष्ट्र शासन हे डॅश होते? दुसरे, पाचवे, पहिले किंवा तिसरे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हे याचं योग्य उत्तर आहे. पहिले हे याचं योग्य उत्तर आहे, म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी ही आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, अपर्णा पोपट ही डॅशची राष्ट्रीय चॅम्पियन आहे आणि तिने कॉमनवेल्थ गेम्स 2002 मध्ये कांस्य पदक जिंकले होते.
जलतरण, बॅडमिंटन, नेमबाजी किंवा कुस्ती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बॅडमिंटन हे आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमचे असेच नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुम्हाला मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल, कोणत्या विषयी तुम्हाला अवघड जातोय तो नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याप्रमाणे आम्ही व्हिडिओ बनवू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.